मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवू, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या तोंडून सतत ऐकायला मिळत असला तरी प्रत्यक्षात राजकारणाच्या पायथ्याखाली प्रचंड धुमसते असलेले तणाव, संशय, कुरघोड्या आणि सत्ता संघर्ष यामुळे महायुती तुटण्याची स्थिती निर्माण होत आहे, हे प्रत्येक घटनेतून उघड होत आहे. संपूर्ण वातावरणात इतका गोंधळ, असुरक्षितता आणि अस्वस्थता आहे की भाजप, शिंदे, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, नेत्यांनाही काय चाललंय हे नीट समजत नाही. आणि ज्यांनी ही युती एकत्र ठेवायची जबाबदारी घ्यायची तेच नेते एकमेकांवर थेट नाराजी व्यक्त करत आहेत. एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वीच अचानक नाराज होऊन दिल्लीला गेले आणि अमित शहांची भेट घेतली. ही भेट त्यांच्या मनातील साचलेल्या नाराजीचा परिणाम होती, कारण भाजपकडून कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटातील महत्त्वाचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, कार्यकर्ते यांना एकामागोमाग एक भाजपमध्ये सामील करून घेतलं जात होतं. बैठकीत आता एकमेकांच्या पक्षातील कोणी घेणार नाही असा करार झाला असला तरी फक्त काही दिवसांतच उपतालुकाप्रमुख विकास देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तो करार मोडीत निघाला. भाजपचे नंदू परब यांनी ज्यांना कमळ हवं ते कमळ घेतायत, ज्यांना धनुष्यबाण हवा ते धनुष्यबाण घेतायत, या धक्का कशाला अशी विधाने करून परिस्थिती आणखी बिघडवली. तर शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी भाजपवर तीव्र टीका करत ही युतीचा धर्म मोडणारी, विश्वासघात करणारी कृती आहे असे स्पष्ट आरोप केले. याच दरम्यान सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील प्रचंड अस्वस्थ झाले असून त्यांनी तर भाजपची तुलना दहशतवादी पद्धतीने वागणाऱ्या संघटनेशी करत आमच्यावर असा दबाव आणला जातोय की आम्ही काहीच नाही अशा पद्धतीने वागवले जातोय अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आणि त्याचवेळी त्यांच्या घरावर पोलिसांची छापेमारी झाली. ही घटना महायुतीतील अविश्वासाची पराकाष्ठा दर्शवणारी आहे. केवळ तेच नव्हे तर संतोष बांगर आणि भाजपचे तानाजी मुटकुळे यांच्यातील संघर्ष इतका वाढला की मुटकुळे यांनी संतोष बांगरांविषयी खालच्या पातळीवरची अश्लाघ्य वक्तव्य केली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी परस्पर आरोप प्रत्यारोप, तावातावात प्रतिक्रिया आणि शेवटी पोलिसांच्या हालचाली या सर्व घटना घडल्या. संतोष बांगरांच्या घरावरही पोलीस पोहोचले. अशी घटना एखाद्या आमदाराच्या बाबतीत सहजपणे घडू शकत नाही आणि महायुतीतील तणाव किती खोलवर पोहोचला आहे याचा हा पुरावा आहे. किंबहुना कणकवलीत राणे कुटुंबातील वाद, निलेश राणेंवरचे गुन्हे, राणे बंधूंमधील फूट हेही शिंदे गटाच्या राजकारणातील अस्थिरतेचे मोठे उदाहरण ठरत आहे. रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्या गटांमध्ये इतका जबरदस्त राडा झाला की कार्यकर्त्यांची डोकी फुटली, गंभीर जखमा झाल्या आणि 6-8 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. ही परिस्थिती महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये भरवशाचा अभाव आणि अडचणी किती गंभीर झाल्या आहेत हे दाखवते. दुसरीकडे भाजपच्या वरच्या फळीतील नेते मंडळींतही तीव्र नाराजी आहे. ते सातत्याने सांगत आहेत की शिंदे गटातील काही मंडळी सतत उग्र भाषणं करतात, आमच्यावर टीका करतात, आम्ही हे सहन करणार नाही अशी भावना स्पष्ट झाली आहे. मुंबई महापालिका ही भाजपसाठी फक्त निवडणूक नाही तर प्रतिष्ठेची, सत्ता स्थापनेची आणि दक्षिण मुंबईपासून उत्तर मुंबईपर्यंत विस्ताराच्या राजकीय महत्वाकांक्षेची निर्णायक लढाई आहे. त्यामुळे भाजपने 150 जागा लढवण्याचा निर्णय स्वतःसाठी फायदेशीर असा आखला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला महायुतीत फक्त 55 ते 60 जागा मिळण्याची शक्यता आहे. पण स्वतः एकनाथ शिंदे खुलेपणाने सांगत आहेत की आमच्याकडे 125 नगरसेवकांचे बळ आहे, आम्ही जिंकू शकतो अशा किमान 100 जागा आहेत. म्हणजेच ते 50-60 जागांवर राजी होतील याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. अलीकडे एका मुलाखतीत शिंदेंनी कुरघोड्या सहन करण्याची मर्यादा असते, संघर्ष झाला तर आम्हालाही लढावं लागेल म्हणून अतिशय स्पष्ट संकेत दिले की ते स्वबळावर लढण्याचा विचार गंभीरपणे करत आहेत. त्याचवेळी भाजपच्या रडारवर शिंदे गटातील 2 मंत्र्यांची नावे आहेत ज्यांना कधीही मंत्रिपदावरून हटवून त्यांच्या जागी भाजपचे आमदार बसवले जाऊ शकतात. ही घटना घडली तर महायुती फुटणे अपरिहार्य होईल. फडणवीसांनी केलेले काही दिवसांपूर्वीचे वक्तव्य, आता कोणासाठीही भाजपमध्ये मंत्रिपदाची जागा नाही, आमच्याकडे कॅबिनेट पूर्ण आहे, हेच हे 2 मंत्री रडारवर असल्याचे संकेत देणारे ठरते. मुळात नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागला असता तर या मोठ्या हालचाली निवडणुकीनंतर लगेच घडल्या असत्या, परंतु निकाल 21 डिसेंबरला गेल्याने त्या सर्व हालचाली त्यानंतर घडणार असे दिसत आहे. परिणामी महायुतीचे प्रत्येक स्तंभ हलू लागले आहेत. अंतर्गत संताप, मत्सर, अपमानाची भावना, राजकीय स्वार्थ, भविष्यातील सत्ता समीकरणे यामुळे महायुती एकसंध राहणं जवळजवळ अशक्य होत चालले आहे. जरी तिन्ही पक्षाचे नेते आम्ही महायुतीत लढू असे औपचारिक
औपचारिक विधान करत असले तरी जमिनीवरील वास्तव, सुरू असलेल्या कुरघोड्या, नेत्या कार्यकर्त्यांच्या घरी पडणारे छापे, प्रचंड हलाखीचे तणाव, एकमेकांवर सार्वजनिकपणे होत असलेली टीका टिप्पणी, मुंबईतील जागा वाटपाचा महत्त्वाचा प्रश्न आणि मंत्रिपदावरून 2 नेते हटवण्याची भाजपची शक्यता, हे सर्व पाहता मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढली जाईल हे जवळजवळ अशक्यच वाटत आहे. एकनाथ शिंदे स्वबळावर लढण्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे, तर भाजपही स्वबळावर जाण्याच्या दिशेने गंभीरपणे विचार करत आहे. निवडणुकीनंतर परिस्थिती कशीही वळण घेऊ शकेल, पुन्हा युती, नवी समीकरणे किंवा मैत्रीपूर्ण संबंध, पण येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढतील ही शक्यता आजच्या परिस्थितीत अत्यंत क्षीण आहे. उलट येत्या काही दिवसात आणखी मोठे राजकीय धक्के, मंत्रिपदांचे बदल आणि उघड संघर्ष पाहायला मिळतील असे संकेत स्पष्ट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीला केवळ एक निवडणूक म्हणून पाहणं चुकीचं ठरेल, कारण येथे तीनही पक्ष आपल्या अस्तित्वाचा, प्रभावाचा आणि भविष्यातील राजकारणातील वजनाचा प्रश्न म्हणून ही निवडणूक पाहतायत. भाजप दीर्घकाळापासून मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याच्या महत्वाकांक्षीत आहे. शिवसेनेची परंपरागत पकड तोडण्याचं स्वप्न ते गेली अनेक वर्ष बाळगून आहेत आणि आता शिंदे गटाच्या उदयामुळे ही परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीची बनली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून सत्ता हस्तगत केल्यापासून त्यांना सतत आपल्या ताकदीचं प्रदर्शन करावं लागतंय, कारण त्यांच्यावर जनाधार नसलेली शिवसेना असा आरोप काही ठिकाणी होतो आणि त्याचा प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबई महापालिका ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची निर्णायक लढाई ठरणार आहे. त्यामुळेच ते जागा वाटपात कोणत्याही प्रकारे मागे हटायला तयार नाहीत. दुसरीकडे अजित पवारांचा राष्ट्रवादीचा मुंबईतील जनाधार अल्प असल्याने ते संख्येच्या राजकारणात फारसा वास्तक्षेप करू शकत नाहीत, पण तरीही महायुती पूर्ण ठेवण्यासाठी त्यांची उपस्थिती बाह्यरित्या आवश्यक आहे. परंतु सर्वात मोठा प्रश्न म्हणजे भाजप शिंदे यांच्यातील अविश्वास हा आता इतक्या खोलवर गेला आहे की कोणतेही महत्त्वाचे निर्णय दोन्ही बाजूंनी एकमेकांवर संशयाने घेतले जात आहेत. आधीपासून भाजपच्या काही नेत्यांची इच्छा होती की शिंदेंनी दिलेली साथ तात्पुरती आहे, भविष्यात ते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे वळू शकतात. त्यामुळे शिंदे गटावर सतत लक्ष ठेवलं जातंय. तर शिंदे गटालाही आता स्पष्ट वाटू लागलं आहे की भाजप आपल्याला केवळ उपयोगी पडेल तिथेच वापरते आणि आता मुंबई महापालिकेच्या निमित्ताने आपली ताकद कमी करण्याचा प्रयत्न करते. या सगळ्या परिस्थितीत शिंदे गटाने आपल्या ताकदीचे नगरसेवकांना पुन्हा सक्रिय करण्यास, जुने निष्ठावान पदाधिकारी जोडण्यास, विभागांमध्ये स्वतंत्र बैठक घेण्यास आणि स्वतंत्र प्रचार मोहिमेची प्राथमिक रूपरेषा तयार करण्यास सुरुवात केल्याचेही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. म्हणजेच परिस्थिती दिसायला जरी महायुती ताठर आहे अशी असली तरी प्रत्यक्षात दोन्ही बाजूंनी स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण जोमात सुरू झालेली आहे. याच दरम्यान महापालिका निवडणुकीचा निकाल मुंबईतील पुढील 5 वर्षांच्या राजकारणाची दिशा ठरवणार आहे. निवडणुकीत जर भाजप मोठ्या संख्येने जिंकली तर शिंदेंवरचा दबाव तिपटीने वाढेल आणि जर शिंदे स्वतंत्रपणे चांगली कामगिरी करत जिंकले तर भाजपच्या आतल्या स्तरावरच मोठा अस्थिरपणा निर्माण होईल. या तिघांच्या तणावामुळे मुंबईच्या नागरिकांसाठी मात्र राजकीय गोंधळ, आरोप प्रत्यारोप, अनिश्चितता आणि स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या अंतर्गत फाटाफूट, झडपा, वक्तव्यांची लढाई, छापेमाऱ्या, पक्षांतरे ही सर्व चिन्ह दाखवतात की येणारे काही दिवस किंवा आठवडे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात अस्थिर आणि धक्कादायक ठरणार आहेत आणि महायुती ही निवडणूक एकत्र लढवेल ही शक्यता जवळपास संपत चालली आहे. या सर्व घडामोडींमुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे राजकीय चित्र उभं राहत आहे ते अत्यंत गुंतागुंतीचं, बहुपदरी आणि अनिश्चिततेने भरलेलं आहे. महायुतीमध्ये तणाव केवळ जागावाटपापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर हा तणाव आता थेट भविष्यातील मुख्यमंत्रीपद, पक्षाच्या संघटनांवर होणारा प्रभाव, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रातील बदलत्या समीकरणांशी देखील जोडला गेला आहे. भाजपला मुंबई महापालिकेवर नियंत्रण मिळालं तर त्यांना केवळ प्रशासनिक सामर्थ्य मिळणार नाही, तर आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या मुंबई महानगरपालिकेच्या 50,000 कोटींच्या अंदाजपत्रकावर त्यांचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे महाराष्ट्रातील त्यांच्या राजकीय ताकदीत प्रचंड वाढ होईल आणि त्यातूनच भविष्यातील मुख्यमंत्रीपदाची शर्यत ठरू शकते. म्हणून भाजप कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटाला जास्त जागा देण्यास तयार नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचीही परिस्थिती तितकीच नाजूक आहे. त्यांच्यावर शिवसेना ताब्यात घेतली पण मुंबईत जनता तुमच्या पाठीशी नाही असा आरोप होऊ नये म्हणून ते आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आक्रमकपणे अधिकाधिक जागा मागतात आणि स्वबळावर लढण्याच्या दिशेने वाटचाल करतात. त्यांच्या पक्षातील नगरसेवक, माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख हेही स्वबळावर लढण्याच्या बाजूने आहेत, कारण महायुतीत कमी जागा मिळाल्यास त्यांचा राजकीय कारकिर्दीवर थेट परिणाम होईल. अजित पवारांची राष्ट्रवादी ही महापालिकेत सर्वात कमकुवत घटक असल्याने ते किती जागा मिळतात यापेक्षा महायुतीत तुटाफूट झाली तर त्याचा फटका त्यांनाही बसू शकतो. म्हणून ते वरवर एकजूट दाखवत असले तरी आतून ते दोन्ही बाजूंच्या संघर्षात आपल्यासाठी संधी शोधत आहेत.
या सगळ्या तणावाच्या काळात सरकारी यंत्रणा, पोलीस हालचाली, भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशा, मंत्र्यांच्या रडारवर असणं, मंत्रिपद बदल या बाह्य हालचाली प्रत्यक्षात राजकीय दबाव तंत्र म्हणून वापरल्या जात असल्याचं दिसून येत आहे. निवडणुका जवळ येत आहेत तसतसा हा दबाव अधिकच तीव्र होणार आहे. शिंदे गटाला भाजपकडून होणाऱ्या हालचाली राजकीय कट कमकुवत करण्याचा प्रयत्न, दुय्यम वागणूक अशा रूपात दिसत आहेत. तर भाजपला शिंदे गटातील काही बंडखोर स्वभावाचे नेते, त्यांची उग्र वक्तव्य आणि त्यांचे स्वतंत्र राजकारण भविष्यातील धोका वाटत आहे. परिणामी दोन्ही बाजू सावध आहेत. 2 पावले एकत्र चालतात पण तिसरं पाऊल नेहमीच संशयाने पुढे टाकतात. परिस्थिती एवढी अनिश्चित आहे की महापालिका निवडणुकीच्या अगदी काही दिवस आधी महायुती तुटलेलीही दिसू शकते किंवा वरवरचा मेकअप लावून आम्ही एकत्र लढत आहोत अशी घोषणा होऊ शकते. पण प्रत्यक्षात पाठीमागे दोन्ही बाजूंचे उमेदवार एकमेकांविरोधात आक्रमक मोहीम चालवत असतील. मुंबईचा मतदारही या गोंधळात गोंधळलेला आहे. ज्यांनी शिवसेना दशकानुदशके चालवली, जे उद्धव ठाकरेंच्या बाजूला होते, ते आता 2 गटात विभागले गेलेत. भाजप आपली ताकद वाढवण्याच्या मागे आहे. राष्ट्रवादी 2 भागात तुटली आहे आणि महापालिका निवडणूक ही सध्या पूर्ण महाराष्ट्रातील राजकीय तापमानाचं केंद्रबिंदू बनली आहे. अशा परिस्थितीत येणारे काही आठवडे मुंबई, महाराष्ट्र आणि महायुतीचं भवितव्याला निर्णायकपणे बदलून टाकतील. इतकी राजकीय अस्थिरता सध्या पायाखाली साचलेली आहे.